हॅलो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ईशुदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सबस्क्राईबर असो. ईशुदाय सागर साईंला प्लीज सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्हाला मोठा व्हिडिओ टाकतील. प्लीज आणून प्लीज देवाच्या गौरवार्थ हा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा व सबस्क्राईब करा. कारण की आज देवाचा मोठा गौरव आणि मोठं देवाचं राज्य तुमच्याद्वारे आणि आमच्याद्वारे होणार आहे. म्हणून प्लीज आज सर्वांनी प्रियानो व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी संध्याकाळच्या प्रकारे देवाचा सुंदर म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. यशा वर्तमान याचा 25वा अध्याय त्याच्यामधलं पहिलं वचन सांगतं, परमेश्वराचे स्मरण करा व गीत गा. हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस. मी तुझी थोरवी वर्णन तुझ्या नावाचे सांत्वन करीन, कारण तू आश्चर्यकृत्य केले आहे व तू आपल्या पूर्णत्व संपूर्ण पूर्ण सत्यनुसार सिद्धास नेले आहे. कारण की परमेश्वराच्या ज्या योजना असतात ते कधीही प्रियांना तुमच्या आमच्यासाठी सदैव चांगले असतात. म्हणून तर परमेश्वर म्हणतो, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जितकं दूर आहे तितके मी तुझे अपराध दूर केले. म्हणून तर परमेश्वर स्तोत्रसंहिता 23 मध्ये म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आणि स्तोत्रसंहिता 20 मध्ये म्हणतो, संकटाच्या दिवशी परमेश्वर माझ्या ऐकू, याकोबाचा देव मला उच्चस्तरी प्रस्थापित करू. प्रत्येक ठिकाणी स्तोत्रसंहितामध्ये वचनामध्ये देवाने सांगितलं की जो परमेश्वर म्हणजे परमेश्वर पिता प्रभू येशू तुमच्या आमच्यासाठी जी योजना आखतो तो सर्व चांगले आखतो. म्हणून देवाच्या योजनेकडे कधी लक्ष द्या. काही जरी काम करायचं असेल तर पहिलं प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू आज मी हे कार्य करतोय, मला तुझी इच्छा आणि तुझी योजना सांग. पवित्र आत्मा तुमच्या संग जरूर बोलणार प्रिय देवांनो. आणि पवित्र आत्म्याद्वारे तुमचं कार्य सिद्धच होणार. म्हणून तुमच्या ज्या काही कायद्या चिंता आहेत, जे काय असेल ते प्रार्थनेद्वारे देवाला जा. रोज बायबल वाचा, रोज वाचा. कारण की देवाचं वचनच सांगते प्रार्थनेमध्ये, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ. कारण की जेव्हा तुम्ही परमेश्वर तुझे नाव पवित्र, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. जसं स्वर्गात राज्य आहे तसं पृथ्वीवर देखील हो. आणि तू रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या ऋणात समज सोडले असते. म्हणजे आपली जी रोजची भाकर जसं आपण खातो ती भाकर नाही, आत्मिक म्हणणं देवाचं वचन हे तुम्हाला रोज भेटलं पाहिजे. म्हणून रोज बायबल वाचा, प्रार्थना करा. प्रियजनांनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. डोळ्या का. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, तुला महिमा, गौरव, सन्मान, तुती आणि प्रशंसा तू हे संपूर्ण ऑनलाईन बघणारे लेकरं तुझ्या समोर आणतो. प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू येशू, जेणेकरून बाप्पा तुझा गौरव. वचन सांगते, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य स्वीकारतो. यांच्या जीवनात मी प्रत्येक येशूला बसलेल्या फटक्याच्या ओळाचा आरोग्य करतो. संपूर्ण यांच्या जीवनात अंधकारची शक्ती निघ येशूच्या नावात, दुष्ट आत्म्याचं कार्य निघ येशूच्या नावात, सर्दी, ताप, खोकला, बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्शन निघ येशूच्या नावात, संपूर्ण दडपण, दृष्टीचा निघ येशूच्या नावात, सैतानिक बंधन निघ येशूच्या नावात, कॅन्सर निघ येशूच्या नावात, टीबी निघ येशूच्या नावात, थायरॉइड निघ येशूच्या नावात, कर्णीबाधाचं कार्य निघ येशूच्या नावात, कर्जाच्या श्रापांच्या वरत तोडतो येशूच्या नावात. आणि ईश्वर बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा त्यांच्या जीवनात स्वीकारतो. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम देतो, त्याला 2 व्हीलर 3 व्हीलर गाडीचा आशीर्वाद पाहिजे त्याला गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. जे हॉस्पिटलून बघतात त्यांना येशूच्या नावात आरोग्य स्वीकारतो. आणि ईश्वर बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य यांच्या प्रत्येकाच्या जीवनात रिसीव्ह करतो. आणि येशूची शांती आणि येशूच्या नावात